आबांनी उमेदवार ठरवायला सांगितलंय. सूरज, वहिनी, अंजलीबाई यातलं कोणतरी एक. पागल, अरे मग यात विचार करायची काय गरज आहे? सीधा आहे की अंजली वहिनी. आणि त्यासने बी निवडणुकात काय इंटरेस्ट नाही. तुम्ही दोघे बी सारख्याला वारकी आहे बघा. मग आता काय? तेच काय कळणं झालंय. सूरज का वहिनी? आम्ही वहिनी तुम्ही? आम्ही डबा घेऊन आलोय तुमच्यासाठी. वहिनी या की. या वहिनी. या राणा भाऊजी या. अहो राहू दे त्याला काही एवढं. अहो शिरपत दादाशी सांगायचं की तुम्ही कशाला उगाच ताप करून घेतला. अहो ताप कसला आलाय त्यात. समाजसेवेचं व्रत आम्ही लहानपणापासून पाळतोय बघा. बसा. हात धुवून आलो. हा बसा. बरकत हा. ये र. नाही हाय मी इथं. अरे नग काय झालं? लाजू नगस र. अरे सर्व धर्म समभाव याचं बाळकडू आम्हाला बारक्यापणापासूनच मिळालंय. बस बरं तू. घे ते घोंगड. घेऊ काय आम्ही? नाही घेतो. घे बस. बरकत भाकर किती वाढू? एक द्या की. अरे एक काय? हे 2 वाढलायच बघ किती. नाही तर काय द्या. राणा भाऊजी राहू द्या. हो करतो आम्ही. गोडा धोडाचं खात जा जरा बरकत. काय हे हे घे बरं. सुरू भय काय राहिलं नाही ना बा. करा सुरू करा. बरकत कर सुरू. बरकत कर सुरू. लाजू नका सा. घे. तो पाहिजे काय? हाय की. घेऊ फोडून. हे बरकत कर सुरू. राणा भाऊजी तुम्हाला म्हणून सांगतो. राणा भाऊजी आम्ही शाळेत होतो का नाही तेव्हा आमच्या शाळेत एक बारकं पोरग होतो. आणि एके दिवशी काय झालं त्याचं का नाही 2 रुपये हरवलं बघा. अहो पोरग एवढं रडायला लागलं का नाही. एवढं रडायला लागलं. त्याच्या डोळ्यातलं पाणी बघून आमच्याच डोळ्यात टचकन पाणी आलं बघा. मग आम्ही काय केलं आमच्याकडचं 2 रुपये त्याला दिलं आणि त्याला सांगितलंच नाही की हे आमचं पैसे म्हणून. त्याला वाटलं त्याचा हरवलेलं पैसे त्याला परत मिळालं. एवढं खुश झालं का नाही. एवढं खुश झालं. आणि गेलो त्याचं ते 2 रुपये घेऊन भेळवाल्याकडे भेळ खायला. गरीब बिचार पोरग. हे मी आधी कुठे तर ऐकलंय पण त्यात भेळ नव्हती. हा ग बाई आमची समाजसेवा समधीकडे फेमस झाल्या म्हणा की. फक्त भेळ कट केली असेल त्या माणसानं. राणा भाऊजी अहो काय सांगायचं तुम्हाला. ते 2 रुपयाचे कॉइन घेऊन ते भेळवाल्याकडं मिटक्या मारत भेळ खात होतं का नाही. एवढं खुश होतं पोरग. अहो त्याच्या चेहऱ्यावरची खुशी बघून आम्हाला एवढा आनंद झाला का नाही की काय सांगू तुम्हाला. अहो गरीब जनतेची खुशी तीच आमची खुशी. बारकपणापासूनच खुशीचं बाळकडू म्हणा की. वा बेस्टच आहे की बाळकडू. पर ते नाही वहिनी आज त्या जादूच्या भोपळ्याने अचानक कुठनं उगवलंय म्हणायचं हे बाळकडू. ए तुला कशाला पाहिजे रे चोंबडेपणा. राणा भाऊजीं संकट बोलायलो ना बा आम्ही. गरीब जनतेला दुखावलं वहिनी तुम्ही. हे घे बरकत. भाकर घे जरा. अरे घे. खरं तसं नव्हं. त्याचं काय झालंय
आमचं लगीन झालं का नाही तेव्हापासून आम्ही घरच्या कामामध्ये एवढं बिझी झालो का नाही समाजसेवा करायचा खरं टाइमच नाही मिळाला. पण आमचं मन आम्हाला कायम सांगत होतं, नंदिता समाजसेवा कर, गोर गरिबांसाठी काय तर कर, जनकल्याण कर. आता मात्र बस झालं. आता आम्ही आमच्या मनाचा आवाज ऐकायचा असं ठरवलंय आणि समाजसेवा करायचीच असंच ठरवलंय बघा. पण कसं आहे त्याच्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, म्हणजे चांगली संधी बी मिळाली पाहिजे की नाही. बरोबर आहे का नाही राणा भाऊजी? होय. काय वाढायचं का अजून? नाही नको. बरकत तुला नको. अगं मग काय ठरलं का राणा भाऊजी? कशाचं? अहो हेच सरपंचकीचा उमेदवार कोण कोण करणार आहे या गावाची समाजसेवा? हे अजून नाही ठरवलं. सांच्याला घरला येऊन सांगतो. सांच्याला? बरं चालतंय. ठीक आहे, तुम्ही दोघं बी निवांत जेवा आणि येतो. समाजसेवा करायचा काय तर चांगला चान्स गावला पाहिजे. तुम्ही जेवा, येतो आम्ही. परेश पाटलाच्या पहिल्या समाजसेवेचं उद्घाटन होणार. बापो तोंड गोड करा. कसली समाजसेवा अरे वाट बापू कसा आहे? हातबट्टीचं उद्घाटन होणार आहे माळाव. हातबट्टी ही समाजसेवा तर काय? मला सांगा, आपल्या गावात दारू मिळते का? नाही. अरे पण बंदी घातल्या पंचायतीनं. पंचायतीची बंदी म्हणजे बळजबरी त्या गायकवाडाची. बरं ते समजा जाऊ दे. मला सांगा, गावात दारूबंदी आहे म्हणून कोणी दारू प्यायची सोडली आहे काय? अरे नाही पण हा तेच सांगालोय बे. मग माणसं काय करतात? नलीपलीकडच्या गावात जाऊन दारू पितात. बापू मला सांगा, ग्लासभर दारूच्या सुखासाठी किती संघर्ष करावा गावकऱ्यांनी? हा सांगा बापू. आणि एखाद्याला जास्त झाले आणि ते नदीत बुडून मेलं तर? अरे आपल्या गावचं परशा गेल्या वर्षी नदीतच पडलं नव्हतं दारू पिऊन. अरे लकवाच मारला बघ त्याला. एक वरीच झालं र, बिचारा हांतुरावर खेळून आहे बघ. बिचारा परशा. तेच ठरवले बापू मी, आपल्या गावकऱ्यांना दारूच्या बाबतीत स्वावलंबी बनवायचं. म्हणून आज हातबत्ती उघडून आपली पहिली समाजसेवा गावकऱ्यांच्या चरणी अर्पण करायचे ठरवले. अरे उद्या बंद बी होईल. पंचायतीनं बंदी घातल्या नव्ह दारूवर. पंचायत बरकाच झाली बापू. अरे पण निवडणूक झाल्यावर नवीन पंचायत होईलच की. आणि ते सूरज पहिला काय करणार? तुझी समाजसेवा उधळून लावल. त्या पेटिकाचा काय संबंध? ए अरे हळू बोल, पिंडक म्हणू नगस. आता ते सुधारलंय. आणि राणा निवडणुकीला नाही म्हणला तर गायकवाड काय करणार? त्या सूरजला उभा करणार. त्याच्यानं तुझं आधीच वाकडं. अरे चुकून जर ते सरपंच झालं तर पहिला खुन्नस तुझ्यावर काढणार बघ. त्या सूरजचं नाव डिक्लेअर होणार असेल बापू तर माझ्या फायद्याचंच आहे. म्हणजे एकदा का नाव त्याचं डिक्लेअर झालं की त्याच्या मागच्या सगळ्या भानगडी उकरून काढून अख्ख्या गावाला त्याच्या विरोधात उभं करणं सोपं जाणार आहे मला. बापू बापू आता तर माझी लईच इच्छा आहे, राणानं सूर्याचंच नाव डिक्लेअर करायला पाहिजे. मला तर सूरज भाऊजींचंच नाव योग्य वाटतं. माझी काय हरकत नाही, पण त्याचं मागचं रेकॉर्ड. आता तुम्ही त्यांचं मागचं रेकॉर्ड काढणार आहात का? तुम्हाला सध्या ते सूरज भाऊजी महत्वाचे आहेत का मागचे? अहो मी नाही हो, मी गावाचं बोलतोय. मला फुल गॅरंटी आहे सूरजवर, पण गावकरी त्यांचं काय? हे बघा, आपण दोघं जर का सूरज भाऊजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो ना तर सगळे गावकरी सुद्धा राहतील. हा हे बी खरंय म्हणा. किंवा पप्प्या उभा राहणारी गॅरंटी आहे मला. तो त्यासाठीच आलाय. आणि तो जर विरोधात उभा राहिला तर सूरजच्या मागच्या समजा खुरापती काढणार, नुसते चिखल फेकून ना. तो काही करू द्या, म्हणून आपण कशाला चुकीचा निर्णय घ्यायचा? हे बघा, जाऊबाईंपेक्षा सूरज भाऊजींचा संपर्क जास्त चांगला. होय. तुम्हाला आबांनी योग्य तो उमेदवार निवडायला सांगितलाय ना,
मग तुम्ही तेवढंच करावं असं मला वाटतं. पुढची काळजी कशाला करता? असं असेल तर मग सूरजचंच नाव सांगायला पाहिजे. अगदी बरोबर. आणि त्यांच्यावर जबाबदारी पडली ना की ते अजून चांगले वागतील, पुन्हा चुका करणार नाहीत. ठरलं मग, सूरजचंच नाव जाहीर करतो. देवा, बाकीच्यांसारखं आम्ही तुला कधी हे दे ते दे म्हणून ताप देत नाही. आज लई दिवसांनी तुझ्या चरणाशी आलोय. आज राणा भाऊजींनी सरपंचकीसाठी आमचंच नाव जाहीर करू दे, एवढं एकच मागणं. गोदा का आज तुम्हाला दिवाना लावते तर वहिनी साहेब कसं काय गेल्यात देवाऱ्याकडं? राधे, माणसाला काय पाहिजे असलं म्हणजे माणूस देवाकडे जातोय. अहो पण आता वहिनी साहेब असली काय पाहिजे आहे? अच्छा, म्हणजे ते सरपंचकीचं मनात आहे वाटतं यांच्या. राणा आज नाव जाहीर करणार आहे ना. म्हणून सकाळी राणादासनी नाश्ता दिला, दुपारचं जेवण काय दिलं, आता माझ्या ध्यानात आलं. भाऊजी, राणा लाडू रा. बाबा त्याला घरी घेऊन गेलेत, थोड्या वेळात आणून सोडतो म्हणाले. अगं बाई, अहो जाऊ बाई, तिने सांगतं कशाला सोडलं हो बाहेर लेकराला? निवडणुकीच्या टायमाला लई खराब असतंय हो गावातलं वातावरण. नाही, आईने त्याच्यासाठी काहीतरी खायला केलं होतं म्हणून बाबा म्हणाले घेऊन जातो, येईलच थोड्या वेळात. बरोबर, जर बाजूला बोलायचं जरा. राणा भाऊजी, अहो आम्ही तुम्हाला शेतात जेवण देऊन घरी परत येत होतो का नाही, तर गो बाई गावातल्या लोकांनी काय भंडावून सोडलं हो आम्हाला. त्यांचा नुसतं एकच प्रश्न, वहिनी साहेब तुम्ही निवडणुकीला उभं राहताय ना व, तुम्ही राहताय ना व. अगं बाई म्हणला आता आम्ही काय सांगणार, हे तर आमचं राणा भाऊजीच ठरवणार आहेत. मग काय ठरलं काय? ठरलं की मग लागायचं आम्ही तयारीला. लागा की. अगं बाई देव पावला, थांबा बाई साखर आणतो. वहिनी, आता सूरज उभा राहणार म्हणल्यावर तुम्हाला बी तयारी करायलाच पाहिजे. बघत का, आपण सूरजला उभं करू. आबाले की त्यासने मी सांगतो. वय पण या टायमाला गावचा सरपंच सूरजच होणार. चालतंय. हे सरपंच होणार आहेत? वय आम्ही दोघांनी मिळून सूरजच नाव ठरवलंय. अच्छा, म्हणजे जाऊबाईंची इच्छा आहे तर. राणा भाऊजी, मागच्या टायमाला बी तुम्ही जाऊबाईंचंच ऐकून आमच्या ह्यांच्या पाठीशी उभं राहिला होता. काय झालं? ते चायनीज खताचा असू दे, नाहीतर तो कोंबड्याचा बिझनेस असू दे, आमच्या यांनी कायम आपल्या घराला गोत्यातच आणलंय बघा. वहिनी, या टायमाला तसलं काय बी होणार नाही. अहो असं कसं होणार नाही राणा भाऊजी? अहो आमच्या ह्यांना कधीच काही जमलं नाही आणि जमणार बी नाही. एक नंबरचा वाया गेलेला माणूस आहे बघा. हे जर सरपंच झालं का नाही आपल्या गावचं, तर आपल्या घराण्याचं नाव पार मातीत मिळवत्यात. हे वहिनी साहेब, अहो तिने सांजायला उगं नाही ते बडबडू नका सा. गोदाका, हे बघा आमचं बोलणं थेट असतंय एकदम. या घराच्या काळजीपोटी बोलतोय आम्ही. कुणाच्या मनाला लागत असेल तर माफी मागतो आम्ही पाहिजे तर. राणा भाऊजी, अहो आम्ही तुम्हाला खरंच सांगतो,
आमच्या ह्यांना तुम्ही सरपंच बनवू नका, त्याच्यापेक्षा तुम्ही आम्हाला सूरज भाऊजींचं नाव फिक्स झालंय आणि तुम्ही ज्या सूरज भाऊजींबद्दल बोलताय ते आता पूर्वीसारखे राहिले नाही. वहिनी सूरज पूर्ण बदललाय आता. अहो गावातली माणसं हेच म्हणायले, मी नाही तर सूरजच पाहिजे म्हणून. वहिनी तुम्ही काय बी काळजी करू नका. वहिनी तुम्हाला सूरज मधला बदल दिसत नाही का? बदल बदल तर दिसतोय खरा. म्हणजे आजकाल हे समध्यान संकट चांगलं वागायलेत खरं, पण पण राणा भाऊजी अहो हे राजकारण आहे शेवटी. अहो भल्या भल्यांना बिघडवतंय हो हे. आमचं हे आत्ता कुठं लाईनीवर आल्यात राणा भाऊजी. उगं राजकारणाचं वारं लागलं आणि पहिल्यापेक्षा जादा बिघडलं म्हणजे काळजी वाटते हो यांची. नाही बिघडणार. विश्वास ठेवून एक संधी दिली तर नक्की चांगलं काम करतील. पण मग सरपंचकीचा असा पगार किती असतोय हो? अहो आता कुठं आमच्या ह्यांचा एवढा चांगला बिझनेस सुरू झालाय, त्याच्यात हे राजकारणाचं लोडणं कशाला बरं त्यांच्या गळ्यामध्ये? अहो बिझनेसमॅन व्हायचं आमच्या यांचं स्वप्न आहे, कवा धरणं. हे बी होणार वहिनी. अहो गावचं सरपंच म्हणजे मुख्यमंत्री थोडी होतोय वय ना. आपलं गाव केवढूच. अहो सूरज सरपंच की पद आणि बिझनेस दोन्ही बी नीट सांभाळणारी खात्री आहे मला. आता सगळे जेवणाला एकत्र जमले की सांगून टाकू निर्णय. वय ठीक आहे, तुम्ही म्हणशील तसं. चल हातपाय धुवून घ्या, तुम्ही जेवायला वाट. चल. अहो ताईसाहेब, या घरात तर नाही कुणाला काय अक्कलच नाही खरं. काय तू काय बराबर कुणाला काहीच कळणं झालंय. भावनेच्या भरात का नाही कुणी काय बी चुका करायला खरं. अहो ताईसाहेब, काय झालं? काय झालं म्हणजे आत्ता खाली काय झालं ते ऐकलं नाही तू कानाने तुझ्या? ती आडानी त्या आडानीच ग. आणि आपल्या आडाण्याच्या हातात मामाचे गाव सोपवायले. हा म्हणजे ते राणादान असताना त्याचं नाव सरपंच पदासाठी डिक्लेअर केले म्हणून तुम्हाला एवढा राग यायला व्हय? राग यायला तर मग तुझं काय होणार आहे? हा आमच्या वाटता चान्स तो ठोका आमच्या घ्यायला का द्यायला काय कळणच झालंय आम्हाला. तर अहो पर ताईसाहेब, सनिदा सरपंच झालं तर तुमचाच मान वाढेल की. अहो तुमच्याच नवऱ्याला मान मिळालाय की. नाही चंद्र, राजकारणात नवरा बायको असलं काय बी नसतंय. आणि आम्हाला आमच्या स्वतःच्या जीवावर उड्या मारायच्या, आमच्या घ्यांच्या जीवावर नाही. आलं माझ्या ध्यानात. मी काहीतरी तिखट आणते हा खायला. काय? अहो म्हणजे बघा की चांगली बातमी आली की कसं तोंड गोड करतासा, तसं वाईट बातमी आली की तिखट करायची. चंदे